हॅलो हाय नमस्कार मंडळी, सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. ना आज आपण करीत घेतले तांदळाची खीर. खीरीसाठी मी 1 लिटर फुल क्रीम गोकुळ दूध घेतलंय ना, त्याला आटवीत ठेवलाय ना. तशी मी 1 मुठ्ठी बासमती तांदूळ शिजवून बारीक करत घेतल्यात ना. बासमती तांदूळच घ्या, कारण बासमती तांदळाची खीर चांगली होतं. आता एकी गॅसवर दूध तापवत ठेवायचं आणि दुसऱ्या साईडला बनवीत जायची खीर. 2 चमचे तुपान कपलेलं काजू बदाम चांगलं भुजून शिजायचं. त्यानं आपला शिजवून बारीक केलेला बासमती तांदळाचा भात घालायचा ना. वरसून गरम उकलतं दूध घालायचं. आता इथंशी दूध एक साईडला उकलत ठेवणं इम्पॉर्टंट ना. एकसाथ सर्व दूध न घालता थोडा थोडा करून घालायचं. जेव्हा तुम्हाला वाटेल की खीरीची कन्सिस्टन्सी घट्ट झाली तेव्हाच तुम्ही साखर घाला. अशाने साखर कमी लागतं. इथंशी मी 1 लिटर दुधाला अर्धा वाटी साखर वापरलेली. मगशी त्याने 1 चमचा वेलची पूड घालून नीट घाटलून घेतला ना. जरासा दूध उरला तर तो पण घालून घेतला. आता ही खीर बनवताना इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे बासमती तांदूळच घ्या. एक साईडला दूध आटवीत ठेवा ना, दुसऱ्या साईडला खीर करीत घ्या ना. दूध थोडा थोडा करून घाला म्हणजे खीर चांगली होतं. आता इथशी आपली खीर रेडी हो ना. खीरीची कन्सिस्टन्सी एकदम रबडी सारखी झाली आहे ना. टेस्टला तर मी कायच सांगू, स्वतःची तारीफ काय करू मी. रबडीला फेल करेल अशी टेस्ट. तुम्ही एक काम करा ना, लवकर जा आणि करून बघा. आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो करा यार.